अमरावती शहरातील वाहतुकीची वाहिनी असलेला अमरावती शहरातील रेल्वे उड्डाणपूल जर आपण पाहिलं तर जीर्ण झालेला आहे। जवळपास 65 वर्ष या उड्डाणपुलाच्या बांधकामाला झालेले आहे। त्यामुळे केव्हाही या उड्डाणपुलावर जर आपण पाहिलं तर अपघात होऊ शकतो, पूल कोसळू शकतो अशी परिस्थिती आहे। त्याच पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने जर आपण पाहिलं तर हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। सुरुवातीला जड वाहनांना या उड्डाणपुलावरनं जी आहे ती वाहतुकीस परवानगी नाकारलेली होती। त्यानंतर आता सर्व वाहनांना जे आहे ते आणि सोबतच पादचाऱ्यांना देखील जवळपास 8 ते 10 दिवसांपासून बंदी घातलेली आहे। दुसरीकडे आता अमरावती शहर पोलिसांनी रेल्वे विभागाला एक पत्र लिहिलेलं आहे। हा उड्डाणपूल जो आहे तो जीर्ण झालेला आहे। त्यामुळे या उड्डाणपुलाच्या खाली जर आपण पाहिलं तर कुठलीही रेल्वे गाडी उभी करू नये असं पत्र मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळला जे आहे ते अमरावती शहर पोलिसांनी दिलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो, हाच तो रेल्वे उड्डाणपूल आहे। अत्यंत महत्त्वाचा संपूर्ण उड्डाणपूल आहे। त्या उड्डाणपुलावरनं राजकमल चौक असेल, जयस्तंभ चौक आहेत, बस स्थानक आहे आणि अमरावती शहराच्या वेगवेगळ्या भागात याच पुलावरनं जे आहे ते नागरिक प्रवास करत असतात, वाहतूक करत असतात। परंतु जवळपास 65 वर्ष या पुलाच्या बांधकामाला झालेले आणि त्यामुळे ठिकठिकाणी हा संपूर्ण पूल जो आहे तो जीर्ण झाल्याचा अहवाल बांधकाम विभागाने दिलेला आहे। त्याच पार्श्वभूमीवर आता रेल्वे विभागाला जे आहे ते पोलिसांनी पत्र दिलेलं आहे। रेल्वे जी आहे ती या पुलाच्या खाली उभी करू नये, केव्हाही दुर्घटना होऊ शकते अशा आशयाचं जे आहे ते पत्र रेल्वेला दिलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये शिकतो या ठिकाणी सध्या अमरावती जबलपूर ही रेल्वे गाडी उभी आहे आणि दुसरीकडे हाच तो पूल आहे जो जीर्ण झालेला आहे। काही दिवसापूर्वी जर आपण पाहिलं तर अधिकाऱ्यांनी जो आहे तो या पुलाची पाहणी केली होती। दुसरीकडे अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके असतील, विधान परिषद आमदार संजय खोडकेंनी देखील या पुलाची पाहणी केलेली आहे। हा पूल बंद असल्यामुळे जर आपण पाहिलं तर अमरावती शहरात अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी केली जात आहेत। एकीकडे जर आपण पाहिलं तर वाहतुकीचा संपूर्ण पूल बंद केल्यानंतर आता रेल्वेला देखील या पुलाच्या खाली उभं करण्यात जी आहे ती पोलिसांनी आता मनाई केलेली आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।